नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टल 2025 नोंदणी ते अंतिम निवड प्रक्रिया कशी असते हे आपण बघणार आहोत। यामधील पहिला महत्त्वाचा टप्पा आहे अभियोग्यता चाचणी म्हणजेच टेट, शिक्षक होण्याचा पहिला टप्पा। यामधील महत्त्वाचा दुसरा टप्पा म्हणजेच पवित्र पोर्टलवर सेल्फ रजिस्ट्रेशन। यामध्ये स्वतःची नोंदणी करा, मोबाईल नंबर टाका आणि OTP पडताळा, मूलभूत माहिती भरा, रजिस्ट्रेशन पूर्ण करा। पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं म्हणजेच काय करायचं, तर यामध्ये तुमची शैक्षणिक माहिती म्हणजेच 10वी 12वी आणि पदवी याचे विषय, याचे पर्सेंटेज, गुण हे टाकावे लागतात। त्यानंतर तुमची व्यावसायिक माहिती म्हणजेच D.Ed B.Ed आणि त्याचे प्रमाणपत्र आणि त्याची पदवी प्रमाणपत्र, त्याबरोबरच तुमची जात, कॅटेगरी, प्रवर्ग याची संपूर्ण माहिती पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस तुम्हाला भरावी लागते। त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजेच पवित्र पोर्टलवर तुम्हाला प्रेफरन्सेस येतात आणि ते प्रेफरन्सेस आल्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम भरावे लागते। प्रेफरन्सेस कसे भरावे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। या व्हिडिओमध्ये पात्र शाळांची यादी, शाळेचे नाव, माध्यम, पद हे सर्व तिसऱ्या टप्प्यामध्ये प्रेफरन्सेसमध्ये येतात। त्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम देऊन 1 2 3 असं प्रेफरन्स द्यावे लागते आणि लॉक करावे लागते। त्यानंतर तुम्हाला OTP येतो आणि ते OTP टाकून तुम्ही तुमचं प्रेफरन्सेस लॉक करू शकता। त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होतात, म्हणजेच तुमचे कागदपत्रे तपासली जाते आणि त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर म्हणजेच जॉईनिंग लेटर दिले जातात आणि अशा प्रकारे तुमचं फायनल सिलेक्शन होते। यामध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच टेटचे स्कोर, डॉक्युमेंट्स आणि प्रेफरन्सेस फिलिंग महत्त्वाचे आहे। यामुळे योग्य डॉक्युमेंट्स पडताळणी खूप महत्त्वाची आहे आणि तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पूर्ण बरोबर असणे फार गरजेचे आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून तयारी सुरू करा आणि पूर्ण डॉक्युमेंट्स रेडी ठेवा। आणि ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।